नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचे मराठीचा धडा 15 आपण शिकणार आहोत। कला आमची। कला यामध्ये वेगवेगळ्या कला आहेत। उदाहरणार्थ चित्रकला, हस्तकला, संगीतकला, मूर्तिकला, मातीकाम हे वेगवेगळ्या कला असू शकतात। तर आता यामध्ये हा एक वर्ग आहे आणि वर्गामध्ये बाईंनी वेगवेगळ्या कला करायला सांगितल्या आहेत। आता या बाईंचा तास आहे की कला शिक्षणाचा तास। कला शिक्षण म्हणजे तुम्ही चित्रकला करा किंवा हस्तकला म्हणजे की हाताने बनवलेल्या वस्तू। तर हस्तकला, चित्रकला, कोणी संगीत कला करतंय, तर याच्यामध्ये फक्त कला शिक्षणाचा तास या बाई आल्यात आणि बाईंनी कला शिक्षण म्हणजे कला फक्त चित्रकलाच नव्हे तर हस्तकलाही वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची कलासुद्धा आता ह्या बाई शिकवत आहेत। बाईंनी आवडले ते काम करायला सांगितले। आता तुम्हाला कोणतं आवडतंय काम? चित्रकला आवडते की हस्तकला? जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करा। आता प्रत्येक मुलांनी काय काय केले बघूया। नेहाने आगपेटीचे घर बनवले। आता नेहा बघा घर बनवलं, हे बघा आगपेटी म्हणजे माचीस, त्याचं तिने घर बनवलं आहे। तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला। इथे तिची मैत्रिणी पक्षी बनवला आहे बघा। पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसवला। आता ही माचीसने घर बनवलं आहे, आता ती पक्षी छतावर ठेवणार आहे। वहिदाने वहीत पक्ष्यांचा थवा काढला। हे बघा ही वहिदा आहे, हिने चित्रकला केली आहे आणि त्या चित्रकलेमध्ये काय केलं आहे? पक्ष्यांचा थवा। थवा याचा अर्थ एकत्रित पक्षी जेव्हा एकत्र उडतात, एकत्र बसतात त्यांना म्हणतात पक्ष्यांचा थवा। श्रीनाथने खराट्याच्या काड्यांनी छत्री बनवली। खराटी म्हणजे झाडू, हे बघा खराटा, याचं त्यांनी काय बनवलं आहे? छत्री बनवली आहे। अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले। आता हा अफजल आहे, ह्याच्याकडे खडू आहे, तो खडूने काय करतोय? घरटे बनवतोय। सगळे कलेत दंग झाले। दंग म्हणजे अगदी पूर्णपणे त्या कलेत भिजून जाणे। दंग होणे म्हणजे कोणी तुम्हाला हाक मारली तरी तुमचं लक्ष देत नाही तुम्ही, म्हणजेच दंग होणे म्हणजे अगदी रमून जाणे। तुम्ही कधी कधी टी व्ही बघण्यात इतके दंग होतात, आई हाक मारते सोनू सोनू, तुमचं लक्ष नाही। जेव्हा आई तुमच्याजवळ येते म्हणते अरे अरे सोनू, तेव्हा तुम्हाला कळतं। आई म्हणते अरे तुला किती वेळ हाका मारली? मला कधी हाक मारली? मी तर टी व्ही बघतोय। म्हणजे तुम्ही त्या टी व्हीमध्ये इतके रंगून गेलेले असता की आई हाक मारते हे देखील तुमच्या लक्षात येत नाही। म्हणून ही मुलंसुद्धा आपल्या कलेमध्ये रंगून गेली आहेत, खूप बिझी झाली आहेत, त्यामुळे त्यांचं कोणाकडे एकमेकांशी बोलण्यामध्ये लक्ष नाही। आता तुम्ही आता काय करायचं, याचे वर्कशीट मी तुम्हाला देणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही ही सगळी चित्र तुमच्या वहीत काढायचे आणि मी जे वर्कशीट देईन ती वर्कशीट माझ्या चॅनलमध्ये असेल, ती तुम्ही नोट डाऊन करा किंवा वाचा, ठीक आहे। आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। थँक्यू।